म्हणजे महिला पोलीस अधिकाऱ्यांचा, महिला अधिकारी सन्मान सुद्धा ही लोक करू शकत नाहीत अवमान करण्यासाठी. म्हणजे या राज्यातल्या सगळ्या प्रशासनातल्या महिला पोलीस अधिकारी ह्या खोट्या कागदपत्रावरच पदावर बसल्यात का? कारण काय दिलं म्हणे, ज्या पोलीस अधिकाऱ्याला राज्याचा उपमुख्यमंत्री माहित नाही त्या बोगस कागदपत्रावर आले असतील. म्हणजे युपीएससी, केंद्रीय लोकसेवा आयोग असंच खोट्या कागदपत्रावर लोकांना सेवेत घेतं का? म्हणजे किती यांच्या बुद्धीची पातळी आपल्या नेत्यासाठी हलवलेली आहे हे या माध्यमातून कळलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, त्याच्यानंतर नेता हा तसा दम दिलाच नाही, देणारच नाही हे सांगण्यासाठी अजून 2-4 त्यांचे चेले चपाटे बाहेर आले. वाईट गोष्ट आहे ही. या एका प्रसंगावरून महाराष्ट्रातल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांचा, कर्मचाऱ्यांचा हे सरकार सन्मान ठेवू शकत नाही. तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न किंवा महिलांचं संरक्षण हे सरकार करू शकणार नाही, करू शकत नाही, किंवा आतापर्यंत मागे सुद्धा करू शकलेलं नाही. हे ठामपणे सांगावं लागेल.